मुंबईचे शिवसेनेचे युवा नेतृत्व करणारे साहिल चौगुले यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून केला। या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक आकाश मडवी, माजी नगरसेवक राजू पाटील, अन्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य आमचे सगळ्यांचे लाडके साहिल दादा देवीदासजी चौगुले साहेब यांनी जोरदार सगळ्यांच्या टाळ्या असतात। आज हा वाढदिवसाचा सोहळा आपण साहिल दादांना बहाल करतोय। जे व्यक्तिमत्वासाठी आज आपण गर्दी केलेली आहे ही सामान्य नाही, तर अशी व्यक्तिमत्व आहे ज्यांची जागा आपल्या हृदयात आहे, मनात आहे। तरुणांचा आवाज म्हणा, वयोवृद्धाचा आधार म्हणा, महिलांचं भाऊ म्हणा, माता भगिनींचा कुटुंबातील एक सदस्य म्हणा, ज्यांनी प्रत्येकाच्या आनंदामध्ये आपलं सुख शोधलं, ज्यांनी माता भगिनींसाठी, महिलांसाठी एक आपला आनंद सोहळा त्यांना पिंपरी रूपाने बहाल केला। विविध अशा कार्यप्रकल्पाला, विविध अशा योजनांना ज्यांनी नवी मुंबईची शान आई जगदंबे चरणी, शिवरायांच्या चरणी आपण 5,000 एवढीच प्रार्थना करूया। शिवसेनेचं डॅशिंग ग्रेट आयडल अर्थात आपले साहिल देवीदासजी चौगुले साहेब यांना वाढदिवसाच्या आभारपूर्वक शुभेच्छा। साहेब 27व्या सगळ्यांचं प्रेम तुम्हाला मिळो आणि जगदंबेची कृपा तुमच्यावर राहो। ही जी माणसं आहेत ती तुम्ही कमवलेली आहेत। हे सगळे जे आज पुणे कुटुंब परिवार आलेले आहेत ते फक्त तुम्हाला पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे। हा फक्त वाढदिवस तुमचाच नाही, तर प्रत्येक माता भगिनींचा आहे, आपल्या कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस आहे। अशी ही मनात वयोवृद्धांची साथ असो, वयोवृद्धांचे काही प्रश्न असो, एखादी कुठली काही योजना असो, एखादी काही प्रकल्प असो, एखादा काही संकल्प असो, एखादी काही विचार असो, एखादी कुठली आम्हाला जर साहेबांना कुठली कामं घेऊन यायची आहेत तर त्याचा विचार कधी कामं पूर्ण झाली आणि बिनधास्त तुम्ही जा असा शब्द साहिल चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना द्वारकानाथ भोईर म्हणाले की ऐरोलीतील सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या सोडवणारा असा युवक आहे। सर्वसामान्य जनता ही आपली आहे, यासाठी सामाजिक भावनेतून त्यांचे काम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जात आहे। शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना जनतेतून आशीर्वाद मिळावा, त्यातून चांगलं काम होण्यासाठी पालिका असो किंवा प्रशासन, अन्य प्रशासन असो,
तिथे त्या विभागातून जनतेची कामे सोडवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे। मान्यवरांच्या हस्ते सर्वसामान्य जनतेला मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या। अर्थात आदरणीय सन्माननीय श्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेब तसेच आदरणीय सन्माननीय वैद्य साहेब यांचं नाव, यांच्या शुभेच्छा आदरणीय सन्माननीय लताताई अर्थात एकनाथजी शिंदे वैद्य साहेब, त्याप्रमाणे ठाणे लोकसभा खासदार माननीय श्री धनंजय मुंडे साहेब आणि विशेष म्हणजे शिवसेनेचं लाडकं दमदार व्यक्तिमत्व साईजी देवीदाजी चौगुले साहेब यांच्या वतीने सर्वांच्या साक्षीने ही छत्री तशी ही तुम्हाला आमच्या सावलीमध्ये ठेवेल। आमच्या प्रेमाच्या सावलीची ही तुम्हाला आठवण करून देत जाईल। तीव्रता आणि उन्हाचे चटके तुम्हाला बसणार नाही, पावसाचे थेंब तुमच्याकडे येणार नाही। त्यामुळे आई जगदंबेच्या आशीर्वादाने साईनाथ चौगुले यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची प्रगती करायची। भोई साहेब यांच्या हस्ते बर्थडे बॉय तसेच आमचे साईदादा देवीदाजी चौगुले साहेबांचं, आपल्या दादांचं, आपल्या साईदादांचं ते सत्कार स्वतःच्या हस्ते मान्यवरांच्या साक्षीने करणार। बोला गणपती बाप्पा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। हा नुसता कधी कधी पुष्पगुच्छ न अशा ह्या पुष्पगुच्छांचा वर्षाव आजच्या कार्यक्रमातून आकाश मडवी साहेब, राजू पाटील साहेब, बहादूर सिंग साहेब, जवाहर खान साहेब, रवींद्र पाटील साहेब, पंडू त्याप्रमाणे मेहरू पाटील साहेब यांचं सुद्धा या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत। खरं म्हणजे साईदादा देवीदाजी चौगुले साहेब यांनी कमवलेली श्रीमंती, आई जगदंबेचा आशीर्वाद, शिवरायांची कृपा ज्यांच्यावर बहाल होते, ही व्यक्ती स्वच्छ, निर्मळ, प्रामाणिकपणे सज्वल शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते साहिल चौगुले यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाप्रित्यर्थ या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा त्या ठिकाणी केलेला आहे। निश्चितच या प्रभागामध्ये, या ऐरोली नगरामध्ये काम करत असताना येथील सर्वसामान्य जनतेमधला एक मनुष्य, तरुण पोरगा या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा आपल्या वडिलांकडून घेऊन या ठिकाणी काम करतोय। इथल्या समाजाला आपलं मानून सर्वसामान्य माणूस हा आपला आहे आणि त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी या ठिकाणी सामाजिक सेवेचं काम सुरू केलेलं आहे। येथील जनता सातत्याने त्यांच्यासोबत आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अनुषंगातून त्या ठिकाणी सन्मान त्यांचा करण्यासाठी चांगला कार्यक्रम मोठा या ठिकाणी आयोजित केला। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या विभागाचे खासदार नरेश म्हस्के साहेब या ठिकाणी त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादातून या ठिकाणी शिवसेनेचं काम करताना भविष्यामध्ये या जनतेमधून आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि त्यातून एक चांगलं काम होण्यासाठी महानगरपालिका असू द्या किंवा इतर काही शासकीय अनुषंगातून त्या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त हो या अनुषंगातून ते या ठिकाणी काम करत आहेत आणि भविष्यामध्ये येथील जनता त्यांच्या पाठीमागे आशीर्वादाच्या रूपातून निश्चितच उभी राहील आणि त्यांच्या आशा आकांक्षांना पूर्णत्वास नेण्याकरता साथ देईल आशा आहे। आणि त्याचबरोबर असाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगातून आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो, शक्ती देवो, आरोग्य देवो चांगलं आणि त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने ती पूर्ण हो आजची सदिच्छा आणि प्रार्थना। माझ्या 25व्या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम करून गेल्या वर्षीप्रमाणे मागच्या वर्षीसुद्धा एक साधारणशे 1800 ते 2000 छत्र्या वाटप आम्ही केले होते आणि यावर्षीसुद्धा एक 2000 छत्री वाटप आम्ही घरोघरी जाऊन करणार आहे। मनोकामना, इच्छा, लोकांचे कामं तातडीने होऊन त्यांनी एवढे 10 वर्ष जे लोकांनी त्रास भोगला तो त्रास आम्हाला लवकरात लवकर संपवायचा ही तरी माझ्या मनातली इच्छा आणि मनोकामना।